मुंबई आग्रा महामार्गावरील नगावबारी परिसरात असणाऱ्या समता सिरॅमिक या स्टाईलच्या दुकानाला सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली। आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली। या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे। नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही। शहरात 2 दिवसात 2 आगीच्या घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे। सकाळच्या सुमारास अचानक समता सिरॅमिकला आग लागल्याची घटना घडली। घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली। अग्निशामक दलाने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे। घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। सकाळी 7:15 दरम्यान मला फोन आलं की दुकानात आग लागलेली असं। तर आलो तर बरीचशी जास्त आग लागलेली होती। तोपर्यंत 7:30 पावणे 8 पर्यंत मग अग्निशामकच्या गाड्या आल्या। तरी लवकरच आल्या, कॉल केल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटात सगळ्या गाड्या इथं आल्या। ते मध्ये जेव्हा आम्ही बघितलं, जेव्हा शटर उघडलं तो आग भरपूर जास्त लावून गेलेली होती तोपर्यंत। आमच्या विचाराच्या हिशोबाने ते शॉर्ट सर्किटमुळेच आग लागलेली आहे। माझ्या हिशोबाने आग लागलेली असणार। आणि बरंचसं आमचं सगळे टाईल्स, मार्बल, सॅनिटरीवेअर जे बी सगळं सामान होतं सगळं संपलेलं आहे। सगळं आता संपून गेलेलं आहे, त्याच्यात काहीच राहिलेलं नाही आहे। जवळजवळ 10 ते 15 लाखाचं नुकसान झालेलं असणार। दुकानाचं नाव समता सिरॅमिक आहे, नगावबारी, मुंबई आग्रा हायवे। यावेळी घटनास्थळी मनपाचे अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन, अमोल पाटील, राजन महाले, सचिन करंकाळ, सोनू मुर्तडक, निलेश सोनवणे, किरण साळवे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।